सर्वांना नमस्कार. नीटच्या आता आपण शेवटच्या आठवड्यात प्रवेश करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही री एक्झामची आपत्ती आली त्याला संधी समजून कामाला लागलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण मागच्या महिन्याभरामध्ये साधारणतः 50% जास्त विद्यार्थ्यांना मी 1 to 1 भेटलो, बोललो, जे एक्झामला येत आहेत किंवा प्रवाहामध्ये आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये सकारात्मकता दिसली, ही आनंदाची बाब आहे. आणि याचा निश्चित फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये आणि पुढच्या जीवनामध्ये पण होईल. जे झालं ते चांगल्यासाठी होते असं जे म्हणतात, त्याचं कारण आहे की मागच्या काही महिन्यामध्ये, काही साधारणतः 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं पेपर लीकच्या बाबतीमध्ये गोष्टी समोर आल्या, त्यातून जरी आपण खूप काही चांगलं केलं असलं तरी पण रँकच्या बाबतीमध्ये 2024 सारखी परिस्थिती होण्याची शक्यता खूप मोठी होती. 24ला सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, न्यायप्रविष्ट झालं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागला. त्यामुळे यावेळेस NTAनं स्वतःहून पुढाकार घेऊन परीक्षा रद्द केली आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा आपलं कॅलिबर, आपलं टॅलेंट सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मागच्या 1-1.25 महिन्यापासून आपण सातत्यानं परीक्षा लिहित आहेत. 13 जवळपास परीक्षा आपण दिल्या. काही विद्यार्थी घरी पण वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर करण्याचा प्रयत्न करतायत, कोणी रिव्हिजन करताय, आपले जे गॅप्स आहेत ते आपण कव्हर करतोय. फक्त या दरम्यान मला एक गोष्ट जी जाणवली, ती परत ही जाणवली का जो काही आपला 3 मेचा स्कोर आला, कुठेतरी आपण सध्याचा जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सचा त्या स्कोरशी टॅली करतोय. आणि मग कोणाला तरी काहीतरी मार्क आले असतील, आता त्याच्यापेक्षा कमी आले का आपल्याला असं वाटतंय की बाबा तेच राहिले असते तर बरं झालं असतं, आणि आता माझा परफॉर्मन्स कमी येतोय किंवा माझ्या अपेक्षेसारखे मार्क येत नाहीये. मागच्या 2-3 वेळेस मी हेच सांगितलं होतं की आपल्याला मार्क पाहायचेच नाहीयेत, आपण रँकसाठी स्ट्रगल करतोय. 2025च्या एक्झामनं आपल्याला हे शिकवलं, 24 नाही शिकवलं. खूप मार्क जास्त होते, रँक खराब होता. 25 मध्ये मार्क खराब होते, रँक चांगला होता. त्याच्यामुळं आपण तो जो मार्कांचा डोक्यातला जो फिगर आहे 3 मेचा, तो काढून टाकावा. 3 मेला आपण या पद्धतीनं घेऊ शकतो की एक एक्सपिरियन्स, जे आपण वेगवेगळ्या एक्झाम देतो, AIOT देतोय, आपण डिप्परची एक्झाम देतोय किंवा इतर काही एक्झाम, काही विद्यार्थ्यांनी JEE मेन्स पण आपण का दिली होती, त्याचं कारण एकच होतं की आपल्याला हॉलमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या वातावरणात आपण कशा पद्धतीने पेपर लिहितो आणि दबावामध्ये आपण कसं काम करू शकतो. तर माझ्या मते आता प्रत्येक जण एकदा आपण हॉलमध्ये जाऊन आलोय. हॉलमध्ये जाऊन आल्यामुळं इन्व्हिटेशन काय असतंय, किती सह्या करायला लागतात, काय काय आणखी करायला लागते, फॉर्मॅलिटी काय असतात, या सगळ्या गोष्टींचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स किंवा ॲट ॲक्च्युअल एक्सपिरियन्स, जसं आपण मॉक परीक्षा घेत होतो त्याच्यामध्ये आपण तो द्यायचा प्रयत्न करत होतो, पण ॲट ॲक्च्युअल हॉलमध्ये जे होते ते आपण तितक्या लेवलला नाही करू शकत. कारण त्याला सगळ्यांना प्रोटोकॉल असतात, एक गाईडलाईन्स असतात. आपण 75-80%, 90% गाईडलाईन पाळण्याचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा ती ग्रॅव्हिटी येत नाही. आता तुम्हाला ते माहीत पडलेलं आहे, त्याच्यामुळे ते दडपण तुमच्यावरती राहणार नाहीये. दुसरं, त्या मार्कांचं कंपॅरिझन आणि दडपण तुम्ही स्वतः काढून टाकायचं आणि अगदी नॉर्मल आपण एक्झामला जातो त्या पद्धतीने एक्झामला जायचंय. याच्यात सगळ्यात पॉझिटिव्ह जे आहे की मागच्या काही दिवसामध्ये काही मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक असतील, प्रोफेसर्स असतील, काही एम्समध्ये आपले असणारे सिनियर विद्यार्थी जे भेटायला आले ते असतील, या सगळ्यांच्या बोलण्यातून एक जाणवलं की हा कार्यक्रम जो आहे
जो यावर्षी मोठ्या प्रमाणावरती एक्सपोज झाला तो मागच्या काही वर्षापासून पूर्ण भारतभर चालू होता. आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं, काही प्रोफेसर्स काही HOD आहेत त्यांचं म्हणणं आलं की सर असे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आमच्याकडे येत होते की आम्हालाही वाटायचं की बाबा यानं खरंच 12वी बोर्ड तरी पास केलाय की नाही. पण बाय डिफॉल्ट ते ऍडमिशन घेऊन आल्यामुळं शेवटी त्याच्यावर बोलणार कोण अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये इग्नोर करत होतो किंवा त्याला आपण काही करूही शकत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी. परवाच एम्स गुवाहाटीचे आपले काही विद्यार्थी आले होते, त्यांनी सांगितलं की सर आमच्या समोर विशिष्ट ठिकाणचे विद्यार्थी असले की आम्ही खूप आनंदी असतो, कारण व्हायवामध्ये त्यांना काहीच येत नाही आणि मग प्रोफेसर आम्हाला प्रश्न जे विचारतात ते आम्ही पटपट उत्तर देतो, त्याच्यामुळे आम्हाला इंटरनल खूप चांगले पडतात आणि या विशिष्ट विद्यार्थ्यांची नेहमी बॅक लागतात, ते सप्लीमध्येच पास होतात. आता असे जे जागा अडवणारे विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती फिल्टर आउट होतील आणि त्यामुळं आपल्याला सिलेक्शनसाठी चांगले कॉलेजेस मिळण्यासाठी आणि आपलं जे टॅलेंट आहे ते सिद्ध करण्यासाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, अशा पद्धतीने याच्याकडे पाहायचंय. कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार, कुठल्याही प्रकारचा ताणतणाव, कुठल्याही प्रकारचं या सगळ्या गोष्टी आपण मनातून काढून टाकायच्या. तिसरं महत्वाचं जे आहे, शेवटच्या आठवड्यामध्ये परत एकदा आपली हेल्थ, कारण आपण पाहतोय की आणखीन उन्हाची तीव्रता कमी झाली नाही, पण अचानकच मध्ये मध्ये थोडाफार पाऊस पडतोय, त्याच्यामुळं शेवटच्या आठवड्यामध्ये तब्येतीला खूप जास्त जपायचं आहे. बाहेरचं सगळं खाणं परत एकदा बंद करायचंय आणि आपल्या जे काही स्ट्रॅटेजी आहे रिव्हिजनची असेल किंवा आणखी काही असेल त्या सगळ्या स्ट्रॅटेजी फॉलो करायच्यात. आपल्या एकदा शॉर्ट नोट्स असतील, शेवटच्या टप्प्यातलं इन्व्हायरमेंटचं रिव्हिजन असेल, बायोलॉजीमधलं जे काही इकॉलॉजी सारखे चॅप्टर किंवा इतर चॅप्टर असतील त्याचं रिव्हिजन असेल, काही की पॉईंट टीचरने जे आपल्याला सांगितलेले आहेत ते असतील, आपल्या स्वतःच्या अनुभवातून आपण कुठल्या मताला आलो असू तर त्याचं रिव्हिजन असेल, मागच्या 3 मेच्या आधीचे आपले जे 12, 15, 20, 18 राऊंड आणि आताचे 10-12 राऊंड अशा 30 राऊंडच्या झालेल्या चुकांचं एकदा रिव्हिजन करून घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चित आपला परफॉर्मन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच पालकांना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना जेव्हा मी बोललो त्यांचं होतं की सर आता आपला रिझल्ट याच्याहून चांगला येईल. त्याचं कारण आहे की या पद्धतीचे काही विद्यार्थीचे मायनस झाले तर निश्चित आपण आणखी वरती सरकू. JEE ॲडव्हान्समध्ये आपल्याला माहिती आहे की आपण ऑल इंडिया रँक 33 जनरल कॅटेगरी, 172 जनरल कॅटेगरी, 460 जनरल कॅटेगरी, टॉप 1000 मध्ये 4 विद्यार्थी, टॉप 500 मध्ये 3 विद्यार्थी, नांदेडच्या विद्यार्थ्यांनी हे रँक आणून या ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रयत्न आपण करतोय, मुलं पण प्रयत्न करतायत, पालक पण त्यांना पूर्ण सपोर्ट करतायत, त्याच्यामुळं नांदेडचं जे शैक्षणिक नाव आहे आज पूर्ण देशामध्ये अतिशय आदरानं घेतलं जात आहे. ते विद्यार्थ्यांमुळे घेतलं जात आहे, कारण IIT ॲडव्हान्समध्ये अंडर 50 रँक, नीटमध्ये AIR1, मागच्याही काही वर्षामध्ये 2018 मध्ये पण AIR7 आपल्याकडे होता. ॲडव्हान्समध्ये सुद्धा 2022 AIR184 होता. तर सातत्यानं मुलं त्यांचं टॅलेंट, त्यांचे हार्डवर्क, त्याचं जे काही रिफ्लेक्शन ते दाखवत आहेत. इव्हन PG मध्ये किंवा सुपर स्पेशालिटीमध्ये सुद्धा आपली मुलं खूप चांगलं करतायत. PGI चंदीगडला असेल, एम्स दिल्लीला असेल, चिपमरमध्ये असेल किंवा इव्हन MPSC UPSC सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा मुलं IIT करून किंवा एम्समधून तिकडं पण जात आहेत, त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगलं करतायत. त्याच्यामुळं निश्चित तुमची आता वेळ आहे की हे सिद्ध करून दाखवायची, कारण 3 मेला तर आपण सिद्ध करून दाखवलंच होतं. त्याच्यामुळं परत एकदा ते सिद्ध करून दाखवायचे आपल्याला
एक चांगली संधी ज्याला आपण म्हणू ती संधी आली आहे आणि त्या संधीचं सोनं करणं, ज्याला आपण फुटबॉलच्या आता मॅचेस चालू होणार आहेत किंवा चालू झाल्यात, त्याच्यामध्ये पेनॉल्टी किक असते. पेनॉल्टी किकवरती 100% गोल असतोच, गोल करतातच चांगले खेळाडू. त्या पद्धतीनं तुम्हाला आता पेनॉल्टी किक मिळालेली आहे आणि त्या पेनॉल्टी किकवरती गोल करून आपला विजयाची मोहर उमटवायची संधी ही आपण अजिबात सोडायची नाहीये. स्टेबल राहायचंय, कूल राहायचंय. मागच्या ह्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलं होतं की JEE ॲडव्हान्सचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे इंटरव्ह्यू मी बरेच बारकाईने ऐकले. अंडर 50 मधल्या जवळपास 8-10 विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू ऐकले आणि एक कॉमन प्रश्न त्या अँकरनं त्यांना विचारला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड टॉप 500 स्टुडंट. शेवटी विद्यार्थी प्रामाणिकपणे बोलतात. ते म्हणले की देअर इज नो ॲज सच डिफरन्स इन टॉप 1 to टॉप 500. ऑल आर हॅव्हिंग सेम ब्रिलियन्सी लेवल. ओनली थिंग इज दॅट वी आर कूल, we manage stress and we remain calm in hall, and 2 to 3 days before examination others fail to remain calm in that period. म्हणजे शेवटच्या 2-3 दिवसात आणि एक्झामच्या त्या 3 तासामध्ये जो विद्यार्थी अतिशय स्टेबल राहून करतो तो टॉपर होतो. अदरवाईज टॉपर आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये फार काही फरक नसतो. सगळ्यांचा अभ्यास सारखाच असतो. म्हणून तुम्हाला हे पण प्रूव्ह करायचं की तुम्ही अभ्यासातच टॉप नाही आहेत तर तुम्ही या बाकीच्या गोष्टीमध्ये पण तुम्ही टॉप आहेत. त्याच्यामुळे निश्चित हे स्किल तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी 3 मेला करून दाखवलंय, इम्प्लिमेंट पण केले. कारण ज्या अर्थी तुमचे स्कोर आमच्याकडे आलेच होते याचा अर्थ की तुम्ही ते स्किल तिथे इम्प्लिमेंट केलं होतं. परत एकदा ते स्किल वापरायचंय आणि परत एकदा द बेस्ट स्कोर आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये जेवढं काही आपलं बेस्ट आहे ते आपण द्यायचंय. कारण इंग्रजीमध्ये कोटेशन आहे, यू द वर्ल्ड बेस्ट यू हॅव अँड द बेस्ट विल कम बॅक टू यू. 2 वर्ष किंवा मागच्या अनेक वर्ष तुम्ही तुमच्यातलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामुळे बेस्ट तुम्हाला वापस मिळणारच आहे. ते आता उद्याच्या 21 जूनला मिळेल याची आम्हाला खात्री आहे, सगळ्या टीचर्सला खात्री आहे. शेवटच्या आठवड्यात आम्ही परत सगळेजण आपल्यासाठी उपलब्ध आहोत. फक्त स्टेबल राहायचंय, प्रॉपर रिव्हिजन करायचंय, कुठल्याही प्रकारचा ताणतणाव, दडपण, नकारात्मक विचार करायचे नाहीयेत आणि शेवटी ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. तर शेवट आपल्याला गोड करायचा आहे, एवढं फक्त आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. धन्यवाद.